मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. दत्त जयंतीला दत्त तत्व पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपट अधिक कार्यरत होते. या दिवशी दत्ताचा जप जितका होईल तितका अवश्य करावा. आता पाहूया दत्ताच्या उपासना पद्धती. पहिली उपासना पद्धत आहे पूजन. दत्त हा गुरुदेव आहे. त्याची उपासना गुरुरूपातच करावयाची असते. साधारण 1 सहस्त्र इसवी सनाच्या आधी दत्ताची एकमुखी मूर्ती असायची. त्यानंतर दत्ताची 3 मुखी मूर्ती प्रचलित झाली. हल्ली त्रिमुखी मूर्तीचेच पूजन केले जाते. काही ठिकाणी सगुण मूर्तीच्या ऐवजी पादुका किंवा औदुंबराच्या वृक्षाचे पूजन केले जाते. औदुंबराच्या वृक्षामध्ये दत्ताचे तत्व अधिक प्रमाणात असते. दुसरी उपासना पद्धती आहे साधना मंत्र. पहिला मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त. दुसरा साधना मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबर हा शब्द दिक आणि अंबर या 2 शब्दांनी बनला आहे. दिक म्हणजे दिशा, हेच ज्याचे अंबर म्हणजे वस्त्र आहे असा, म्हणजे एवढा मोठा, सर्वव्यापी. दत्ताच्या उपासनेशी संबंधित तिसरे सूत्र आहे तंत्र साधनेशी संबंधित दत्तमंत्र. दत्त गायत्री. दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. याचा अर्थ आहे आम्ही दत्तात्रेयाला जाणतो, अवधूताचे ध्यान करतो. तो दत्त आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.